नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आज आपल्याबरोबर सुलोचना वसंत पाटील ह्या आपल्याबरोबर आज काकी आहेत. तर या प्रभाग क्रमांक 4 क मधून शाहू विकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून कबश या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की प्रभागामधल्या काही अडचणी आहेत, प्रभागाच्या विकास कामासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी त्यांचे काय प्लॅन असणार आहे किंवा कशा पद्धतीने ते प्रश्न मांडणार आहेत. त्यांच्याबरोबर आज आपण ह्या सगळ्या गोष्टींची एक गप्पा मारणार आहे. तर नमस्कार काकी. आता आम्हाला सुरुवातीला सांगा की तुम्ही राजकारणामध्ये कधी आला आणि का आला? असं एक मनात लोकांना खूप वेळा आम्ही सहकार्य केलं, पण आमच्या मनासारखी तिथली काहीच कामं होत नाहीत. आमच्या एरियातली कुठलंही संकट आलं तर त्यांनी काही तोंड देऊ शकत नाही. रस्ते नाहीत, पाणी नाही, लाईट वेळेवर नसत्या, अनेक प्रसंग येतात शेजापाजारांनी एरियातनी. आमच्या अनेक लोकांना आजारी असतात, काय पण असतंय, घरातनी भांडणं असतात. नेते म्हटल्यानंतर सगळीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बाहेर काय चाललंय, मुलं तिथली काय करतात, मुलींवर काय अन्याय होतोय, ह्याच्यावर कधी तिने काय हे करत नाहीत, देत नाहीत. अशी पोरं येणार कुठं पण काय तर मुलींना म्हणणार. एरियात आमच्या असं खूप व्यसनी ते मुलं व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं जरा उतरून सगळं शांत करावं, इथला एरिया असं चांगलं वाटावं की माणसं कशी, मुलांना वळण चांगलं लागावं इथल्या तरुण पिढीला. आणि घरात तुमच्या कोण राजकारणी आहे याच्या अगोदर? आहे, माझा मुलगा आहे नितीन पाटील. म्हणजे राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करतात की कोणता पद वगैरे आहे, नगरसेवक वगैरे होते पहिले? नाही, मराठा संघामध्ये त्याला 2-3 कुठली तरी पद मिळाली, तेवढं माहित आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या पाठीशी असतोय. अनेक वेळा त्यानं कष्ट करून त्यांना निवडून आणले, पैशाच्या लोभानं नाही, फक्त बलावर आपल्या आणि आपल्या हिमतीवर. आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही देखील उतरतोय राजकारणात. आपल्या मुलाचा अभिमान वाटतोय. तुम्हाला राजकारणात यायची इच्छा होती का? पोरामुळं मुलांसाठीच करा वाटतंय. आणि बाकीच्या लोकांची तळमळ पण बघू वाटत नाही. हे निवडून दिलेत कारण ही कामाला आमच्यापर्यंत पोचत नाहीत, आमच्या लोकांपर्यंत पोचत नाहीत, ही कुठचीच कामं करत नाहीत, तर ह्यांना करायचं काय? पण आता काकी तुमच्यावर बोलताना असं वाटतंय की तुमचं आता वय एवढं जास्त किंवा घरी नातू वगैरे तुमच्या आहेत, तर त्यांच्या बरोबर खेळायचं, थोडस मस्ती वगैरे त्यांच्यावर करायची, ते सोडलं आणि तुम्ही राजकारणात हे सगळं. राजकारणात असं म्हणजे माझी नातवंड असू देत, मी सगळ्या एरियातली माझीच ती मुलं आहेत म्हणतोय लहान, त्यांना सांभाळून देखील मी माझ्या मुलांचं बघून त्यांच्याकडे देखील लक्ष देतोय. काही आजार असू दे, काहीतरी भांडू देत, पडू देत, सगळीकडे लक्ष देतोय. म्हणजे समाज सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि धार्मिक काम पण करण्याची इच्छा आहे. काकी, तुम्ही घरी वगैरे बोलताय, आजूबाजूला ओळखी वगैरे आहेत, पण हिथं कसं आहे, हिथं बोलत असता हिथं बोलणं वेगळं आणि तुम्हाला आता सभागृहामध्ये जाऊन बोलायचंय. नगरसेवक झाल्यानंतर सभागृहात तिथं तुम्ही प्रश्न कसे मांडणार की जे आहे हे सत्य गोष्टीच मांडणार, जे जगात चाललंय तेच मांडणार ना. कुठला पण पक्ष असू दे, माझं मत नाही आहे, त्याला आम्हाला विरोध जायचं नाही. काम तुम्ही चोख करा आणि ज्या नागरिकांवर जसं देवावर विश्वास ठेवता तसा त्यांच्यावर पण प्रेम ठेवा, तर ते राजकारण. नाही तर काय करायचंय राजकारण? ते खरं राजकारणात गेल्यानंतर ना नुसती आश्वासनं देते, ते नाही देऊन उपयोग. त्याचा काय उपयोग आहे? मग कशाला राजपद भोगायचं? ते घरात बसलेलं बरं की हो. मग काय, मग चूल आणि मूल म्हटलेलंच आहे की. मग त्यातनं आम्ही मोकळं होऊन देखील आता आमचं व्यवस्थित असून ह्या लोकांसाठी आणि जनतेसाठी मला हे राजकारण करायचं आहे. आता कसं होतंय, लेडीज वगैरे जे आता महिला सभागृहात जाणार किंवा निवडून जाणार, आता जवळजवळ बघितलं तर 50% आरक्षण महिलांना आहे. त्यामुळे 50% महिला, 65 मधल्या 33 ह्या महिलाच असणार आहेत. होय, त्याच्यामध्ये प्लस होऊ शकतात, पण कमी तर होणार नाही. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्हीच फक्त मला असं दिसतंय की सगळ्यात वयस्कर आहेत, बाकीच्या सगळ्या वयाने चांगले तरुण आहेत आणि त्या काही बोलतात किंवा बोलत पण नाही. आता तुम्हाला एक वेळेस काय होईल, आज जे आहेत रिस्पेक्ट देऊन तुम्हाला आश्वासन देतील, पण ते काम होईल का नाही हे कसं काय करायचं? करणार की हो, लढा करायला. त्याला काय ताकद लागते का वय लागते? लढणाऱ्या संग लढायचंच आहे ना, बाकी काय करायचंय आपल्याला.
ज्या काय असतील ती कामं वर्ण सांगून आपल्याला जे पटते ते करूनच घ्यायचं आहे. आपल्याला हक्काच आहे हो ते. जे तुम्ही मतदान करताय तुम्हाला पण तुमची इच्छा पूर्ण करायसाठी हे करायलाच पाहिजे की आम्हाला काहीतरी. आता प्रभागामध्ये काय काय आहेत प्रॉब्लेम, काय काय आहे तिथलं? आता पाण्याचं तर 8, 9, 10 दिवसाशिवाय पाणी येत नाही. पाणी पाणी करतात लोक. मग ते पाण्याचं तर नाहीच. शेवटी गटारी कचरावाला कवा येईल तेव्हा उचलेल नाही. अनेक प्रसंग आहेत की हो. एखादं माझी इच्छा आहे की त्या आपल्या एरियात एखादी आयजेमची गाडी उभा करावी. एखाद्या गरीबाला जर दवाखान्याला जायला तिथं आमच्या भोवतीनं माप दवाखाना आहेत, पण त्यावेळेला पैसे नसल्याच्या नंतर बरोबर एखादी तशी सोय व्हावी. काही पण शाळेत अंगणवाडी आहे तिथं मुलांसाठी काहीतरी प्रगती व्हावी. हे फक्त जनतेसाठी सेवा करायची आहे म्हणूनच आम्ही उतरले, पैशाचा मोहासाठी नाही. खरं आता जर बघितलं तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे, विरोधात किंवा बाकी बघितलं तर खूप मोठी लोक आहेत, ज्यांना दांगडे आहेत. होय, आहेत ना, आहेत की. तर मग त्याला कसं तुम्ही टक्कर देणार? असं हे बघा, आता आम्ही पण हे बघा कोणतं पण त्यांनी कौरव पांडवासारखं युद्ध करायचं नाही आम्हाला. त्यांना धरूनच करायचं आणि आम्हाला ते नकोच आहे. जेवढी त्यांच्या बरोबर देखील आम्ही गोडी गुलाबी राहूनच आमची कामं करून घेणार आहे. विरोध कुणाला करणार नाही. हाय बघा, तू तुझ्या जागेला, आम्ही आमच्या जागेला. खेळ नशिबाचा. आलं नाही आलं त्याला काय. खरं तुम्ही नाही जर निवडून आणला तर मी माझी जी सेवा करायची आहे ती बंद ठेवणार नाही. आता ह्याच्यामध्ये पण कोरोना सारखी महामारी आली. होय, त्याच्यामध्ये पण तुम्ही बरीच. होय. मला मुलं म्हणत होती तुला शुगर आहे, बीपी आहे, तू बाहेर पडू नको. खरं मी चोरून जाऊन त्यांच्या घरी जेवण वगैरे देऊन येतो, मला काहीच झालेलं नाही. खरं मुलं माझी भ्या घालायची, तुझा शील, तुला शुगर आहे, बीपी आहे. आता पोरं म्हणल्यावर थोडं आईची काळजी वाटते. तुला तू बाहेर भाजीला जाऊ नको काय ना. मी म्हटलं ज्यावेळेला आपला शेअर संपतोय त्यावेळेला आपण संपतोय. असं काही नाही. भिलं तर आणि ते लागू घरात बसून. आणि मी तसंच वागलोय. आता महिलांचं जर बघितलं, महिलांची सुरक्षितता वगैरे, महिला सुरक्षित आहेत असं वाटतं तुम्हाला? एखादी सासू सुनावर जर अन्याय करत असलं त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या घरातलं गोडी गुलाबी करतोय, एवढं जाऊन मिटवतोय. हे पण मी करतोय. असं नाही. म्हणजे एखाद्याचा संसार वाऱ्याला लावायचा नाही, कुटुंब जपावं हे महत्वाचं. मग शेजापाजारी आमच्या एरियात तसं मी होऊ देत नाही. स्वच्छता वगैरेच कसं काय? स्वच्छता पाहिजेच की हो. सगळी घरात जशी आहे तशी बाहेर पण पाहिजे. एखादा आता आमच्या तिथं मंदिर आहेत 2, तिथं काहीतरी असं व्यवस्था चांगली व्हावी असं ह्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करतोयच. आता तुमचे तिथे प्रयत्न चालूच आहे? चालूच आहे. आणि नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता नगरसेवक म्हणून गेला तुम्ही, होय, तर पहिलं कोणतं काम असं काय कराल की मला तिथं ते पहिलं काम करणं गरजेचंच आहे माझ्या प्रभागासाठी? माझ्या प्रवास मी पहिलं मंदिराच्या काय गोष्टी आहेत त्या करणार. दोन्ही मारुती मंदिर व महादेव मंदिर आहेत, त्यांच्या काय अजून बाहेरची कामं आहेत ती करून घेणार. मग बाकीच्या सर्व जणांचं काही अडचणी असल्या तरी आम्ही करून घेणार. रस्ते म्हणा, पाणी म्हणा, लाईट म्हणा. पाण्याचं काय आम्ही खूप दिवसापासून चालू आहे प्रयत्न. खरं त्याला काय विलाज नाही झाल्यासारखं झालंय. बर, आता पाणी मग तिथं कुठं बोरिंग वगैरे काय? बोरिंग नाही आहे आमच्या गल्लीला. एरियात आहेत कुठं कुठं पाणी येतंय, कधी ती पण बोरिंग आटायला काय बंद पडत्यात, कधी लाईटी नसत्यात. त्याला मग कोण विचारत नाही. मग कवा कोण फोन लावून कोण चालू केलं तर ते मग येतंय पाणी, नाहीतर नाही. भागात लाईटी वगैरे? लाईटी आता तेच सांगून केले आता तेवढे, नाहीतर रस्ते बिस्ते काय आतापर्यंत नव्हतेच पूर्ण. अजून आता तक्रारी आम्ही गेलोय तर दारात तेच लोक सगळी तक्रारी करायला. रस्ते नाहीत बघा. एकटी बाईचं सांगितली माझा पाय प्लास्टर झाला म्हणाली गाडी स्लिपून रस्त्याच्या ह्याने. पोरं पडतात, काय वाटेल ते होते, तर अजिबात इकडं कोण बघत नाही. तुम्हाला येताना जाताना कसं वाटतं? आम्हाला बरोबर वाटतच नाही की देवाचं नाव घेऊन गाडीवर बसतोय मी, तर शाकातनं पुढे गेलो तर जाणार नाही, तर इथंच पडायची पाळी असं रस्ता आहेत. बर, मग आता गटरींची वगैरे काय अवस्था आहे तिथं? गटरीची अवस्था आमच्या तिथं यात अजिबात व्यवस्था नाही. तिथं टाकत्यात नेऊन एकच एक कचरा कोण उचलाय आला तर आला, नाही तर तो तिथंच 4-4 महिने 2-2 महिने पडतोय. एवढं? होय. खरं करा. तिथल्या राहणाऱ्या लोकांनी लई त्रास होतोय. आता स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी, कुठली सुंदर इचलकरंजी काय?
असं आहे की आता नगरपालिकेचं ते बोर्डच आहेत सगळे आहेत ते चांगल्या इकडच्या बाजूने आहेत असं आत मोगळातनी बिगळातनी कुठं कुठं लहान रोड आहेत तिकडं काय नाही येते पडायचं तसंच पडलेलं असते रस्त्यावर. मग तुम्ही ज्यावेळेस आता नगरसेवक म्हणून सभागृहात गेला तर ते होणार? हो करणार. हा, कारण तुम्ही गेला तरी पण कॉन्ट्रॅक्टदार तर तेच असणार आहेत. तेच काय जरा आपण पाठीशी राहायचो त्यांच्या, हे बाबा का उचलला नाहीस ते, तिथलं काय काम केलं नाहीस तू, हे कोण करायचं, बरं तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले तर ते तुम्ही राबवायलाच पाहिजे की, हे जाऊन विचारणार की. गाड्या घंटा गाडी वगैरे येते का तिथं? हा येत्या कधी येत्या कधी नाही असंच की. घंटा गाडी आल्यावर कचरा जात नाही त्याच्यात? जातोय खरं तरी पण पडलेलं बाजूला परिसरात प्रत्येक परिसरात टाकतात कुठतर नेऊन, ते तिथंच पडतोय. गटर वगैरे स्वच्छता काय येत नाहीत काय? नाही 8 दिवसात नाही एकदा. 8 दिवसात नाही एकदा गल्लीत. हा आता गल्लीतली जी समजा आजूबाजूची लोक आहेत तुमच्या, त्यांना काय वाटतं, त्यांचं काय आहे अजून प्रश्न? त्यांचं हेच की सगळं व्यवस्थित व्हावं. तुमच्याबद्दल काय? माझ्याबद्दल त्यांचं लोकमत चांगलं आहे. तुम्हाला अशी लोक म्हणते की तुम्ही राहिलात ते लई भारी झालं. बर, पण आता भारी झाले म्हणणाऱ्याला अडवाय कोणतं आत नाही येतोय काय माहिती. ते काय आता शेवटी. हा तरी पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही निवडून येणार किंवा काय? असं वाटतंय ना. एकदा आपण मैदानात उतरल्यानंतर कुठल्या पण माणसाला पडू वाटत नाही. काहीतरी करावं. किती वाटतोय कॉन्फिडन्स? भरपूर वाटतोय यावं असं. पण आमच्या सामनी पण येणारा तसाच आहे ना. त्याला टक्कर द्यायची मग द्यायची. आता शेवटी काय, अहो एका घरात भावाभावांना देतात आणि आपण तरी एरियातल्या माणसाला देतोय. बर, राजकारणातच देतातच. तसंच आता मनाला समजायचं. राजकारणात तुम्ही तर राजकारणात जास्त नाही, पण आता बाहेर पडलो कसं राजकारण आहे. अगदी अनुभव आला, अगदी भरपूर अनुभव आला. ह्या 4 दिवसात तर भरपूर आलाय. राजकारण काय म्हणतात, जवळची सुद्धा लोक राजकारण समोरून वार करत नाही तर पाठीमागनं खूप करतात. माझं मत आहे राजकारणात देखील तुम्ही सत्तेने करा, आमनी सामनी करा, मागून काही करू नका. सामान्य माणसं आहे. माझ्या मुलांनी कधी शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. फक्त लोकांचा विकास व्हावा, लोकांसाठी काहीतरी करावं, ह्याच्यासाठीच आम्ही केलंय सगळं. आता तुमचं जे पक्षाचं नाव आहे ते नावाने तुमचं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवलं? आता पोहोचवायला चालू करणार ना. बर, शिव शाहू विकास आघाडी. बर, हा चिन्ह आहे कबशी. आता ते काय आता आयुष्यभर कबशी प्रत्येकाच्या पुढ्यात जाणारच. होय, मला पाडली तरी पण ती जाणारच आणि नाही पाडली तरी पण ती जाणारच. कबशी चिन्ह हे म्हणजे पूर्ण देशात फिरते रोज सकाळी उठल्याबरोबर. रोज सकाळी होय, तुम्ही पाडा किंवा आणा तुमच्या जनतेच्या मनावर. कारण कबशी तर तुमच्या तोंडाची सुटलेली नाही. मला सांगा, आरोग्याचं वगैरे सुविधा काय आहे तुमच्या भागात, आणि जर नाही तर तुम्ही कसं काय करणार त्यासाठी? त्याच्यासाठी आम्ही काहीतरी तिथं सोय व्हावी, एखादी गाडी यावी डॉक्टरांची, किंवा आमचं एरिया आहे तिथं हॉल आहेत, तिथं काहीतरी 1-2 डॉक्टर येऊन बसावं आठवड्यात ना एकदा 2दा. लहान मुलं असतात, कोणतं गरीब असतंय, अशा ठिकठिकाणी तिथं सुविधा व्हाव्या. आता एखाद्याला शुगर तपासायला जायला पैसे नसतात, तिथं जाग्यावर येऊन घेऊन जावं आयजेमच्या लोकांनी. हे असे कार्यक्रम व्हावं ह्याच्यासाठी मी माझी धडपड आहे. बर बर. आता तुमच्या वयाची जी आहेत महिला असतील किंवा पुरुष वगैरे असतील तर त्यांचे पण काही त्यांचे प्रश्न तर तुम्हाला माहिती आहे, कुठे काहीतरी अंग दुखतंय, गुडघं दुखतंय, चालूच असते. होय, तक्रारी आहेत, पेन्शनच्या त्याच्यासाठी कसं काय करणार? अहो करणार ना, काय होतंय तेवढं करायचं आहे बघा जनतेसाठी, समाजासाठी. जनता आणि समाज म्हणून असं मी वागवणार नाही. एक ते संत आहेत आमच्यासाठी, संत लोक. जसं आता दिंडीतनं चालल्यात, माळकरी कसा माळकरीला जपतोय, प्रत्येक समाजात प्रत्येक देवाच्या ह्याच्यात आपलं गुरु म्हणून मानतात, तसं मी समाज कने एक संत म्हणून समजणार आहे. बाकी दुसरं काय त्यांना नाही. ती जनता देखील म्हणत नाही, एक संत आहेत आणि आपण संतांची सेवा करालोय. काही तरुण वर्गाबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? तरुण वर्ग तर आता फक्त गांजा पितच पळाल्यात मुलं, गोरगरिबांची. आणि त्यांना कोण सांगत नाही हे करू नको म्हणून. मग ती कुठं काय मनाला येईल ते करतात. कुठं भांडणं करू वाटली तर करायचं, कुठं काहीतरी करायचं झालं तर करायचं, खरं ते गांजा वाढायचा. ह्याच्यावर कोणच लक्ष देत नाही तिथला राजकीय नेता. अनेक मुलं तिथं बाद झालेली आहेत. मग ह्या मुलांना
कुठं बसत्यात, काय बसत्यात, हे लोकांनी लक्ष टाकून, राजकीय लोकांनी जर त्यांना काहीतरी सांगितलं असतं किंवा काहीतरी दंड लावला असता का नाही, तर ही लोक एवढी मुलं लोकांची बाद झाली नसती. अनेक मुलांनी ते चालू केले आणि ही सत्य घटना आहे आमच्या एरियातली. 12-13 वर्षापासून मुलं बिड्या वडाय शिकालेत आणि ग्रुप होतोय, तो ग्रुप वेगळ्या मार्गाला लागतोय. म्हणून त्यासाठी आम्ही जे मूल आमच्या तिथं 12, 13, 14, 15 वर्षाचं आहेत त्या मुलांना सांगते, जावा रे त्या महादेव मंदिरात काहीतरी करा, जावा पाणी घाला, जावा भजन करा, काहीतरी महादेव मंदिरात सेवा करा. अशी माझं ऐकून किती मुलं चालल्यात आता. खरं हे चांगलं वळण लावावं, काय गांजा वडा, सिगरेट वडा त्याच्यावर राजकीय लोकांचं लक्ष नाही लागणार. ह्याच्यावरती प्रशासन वगैरे काय करत? काही कोण काय करत नाही. ती व्यसनीच मुलं व्हायला लागल्यात. बर, मला त्याच्यावरती कसा आळा काय घालणार की जिथं ती असतील तसं पोलीस यायच्या आधी मी पोचीन तिथं, जर त्यांचा ग्रुप गावला तर मला. बर बर, एवढं करीन मात्र मी. अशी मुलं बाद होऊन देणार नाही. चांगलं जावा, शाळेला जावा, शिक्षण करा, नोकऱ्या करा, असं मी प्रत्येक मुलाला सांगत असतोय. त्यातनं पण अशी कितीतरी बिघडल्यात पोरं तिथं भागात. मग अवस्था तशी होती आहे, तशीच अवस्था आहे. कोण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना आणि परत 4 पैसे देतील, जा रे हे करून ये, जा एवढं तू जा, संध्याकाळी खा पिन जेवून ये जा. आम्ही तर बातम्या बघतोय, गांजा पकडला, हे केलं ते केलं. कुठं पकडतात? हाय पकडून कुठं तरी एक जागे पकडायचं आणि ते बातमीला द्यायचं आणि गावभर बाकीचं कोण पकडायचं ते. हे हायच आहे पूर्ण इचलकरंजीत काय नाही, लई पोरं अशी हे झालेले आहेत. मग तशी होऊन येत, मग काय गुंडगिरीलाच तयारी होती. हा, व्यसनी आरीत गेल्या, त्या व्यसनात त्यांना काय समजतच नाही. बरोबर आहे. मग ते काय पण करू शकतात. त्यांना कोण आई ओळखणार नाही, काय बहीण ओळखणार नाही त्या निषेध असताना. मग काय करायचंय त्या? मग हे जे नेते निवडून येतात त्या लोकांना, त्या मुलांना तरी त्यांनी काहीतरी शिक्षा दंड द्यायचा. बरोबर आहे. हे करू नका बाबांनो. एकदा दोनदा त्यांना गाठ पडून सांगायचं, हे चुकीचं वागायलायसा. जाता जाता शेवट आहे की तुम्हाला मतदार जे आहेत, आता जे तुम्हाला मतदान करणार आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय आव्हान द्याल किंवा कुणाला मतदान करायला काय सांगाल? त्यांना एकच सांगणार, तुम्ही आतापर्यंतची माझी जी काय वागणूक आहे त्याच्यातलं तुम्हाला एवढं जर आठवण असेल तर तुम्ही मतदान करा. जर केलेलं आतापर्यंत तुमच्यासाठी बिन राजकारणात पडता खूप लोकांसाठी लढलो, सत्य म्हणून लढलो. जर चुकत असेल तर तू किती पण मोठा असू दे, तुझं चुकतंय म्हणून सांगून मी एखाद्याला पाठिंबा दिलाय का नाही, त्याची जर तुम्हाला आठवण असेल तर मतदान करा. बर बर.